ऊन जबरदस्त पडतंय. रेसिपीला डायरेक्ट सुरुवात करूया. एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. त्यामध्ये आपण 1.25 किलो इतके बटाटे उकळायला ठेवत आहोत बरं का. आज आपण झटपट बनणारी एक हलकी फुलकी उपवासाची रेसिपी आपण इथे बघणार आहोत बरं का. त्यासाठी इथे आपण भगरसुद्धा घेतलेली आहे अर्धा किलो. तिला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये गरम पाणी एक ग्लासभर उकळतं आपण त्यामध्ये घालून तिला मस्तपैकी भिजत ठेवणार आहोत बरं का. वेलकम टू मोहिते रेसिपीज मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता वाळवणीची धामधूम तुमच्याकडे सुद्धा सुरूच आहे बरं का. इथे आपण 1.25 किलो बटाटे उकडून घेतले आहेत. त्याला आपण खिसणीच्या साहाय्याने असे किसून घेणार आहोत. तुम्ही बघत आहात बटाटा उकडलेला असल्यामुळे अगदी सहज लोण्यासारखा किसला जात आहे. एका पसरटच्या भांड्यामध्ये आपण इथे परातीमध्येच हे बटाटे किसून घेत आहोत. संपूर्ण 1.25 किलो बटाटे आपण इथे किसून घेतले आहेत. तुम्ही बघतच आहात. या बटाट्यांमध्ये आता आपण काही जिन्नस घालणार आहोत. त्यामध्ये आपण जिरं घातलं आहे 5 ग्रॅम. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधारणपणे वजनी 25 ग्रॅम इतकं मीठ घातलं आहे आणि तिखट भरड घालायची बरं का. घरामध्ये आणलेल्या हिरव्या मिरच्या ज्या लाल होऊन जातात त्या साधारणपणे 8 ते 10 मिरच्या आपण घेऊन त्याची भरड करून ती त्यात घातलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करायची आहे. इकडे आपण भगरसुद्धा जी गरम पाणी घालून भिजवून ठेवलेली होती ती आता आपण ह्या बटाट्यामध्ये घालणार आहोत बरं का. ते मस्तपैकी कण्या त्याच्या फुलून आलेल्या आहेत. भगरीचं म्हणाल तर भगर आपण बटाटे उकडायला घातले तेव्हापासून भिजायला घातली होती. त्याला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास इतका झालेला आहे. त्यानंतर आपण ती कण्या फुललेली भगर व्यवस्थित आपण ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून कालवून घेतो. रेसिपी अगदी छोटीशी आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला आधीच आठवण करून देतो. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तिला लाईक जरूर करा बरं का आणि तुमच्या मित्राप्तेशांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा. हे सगळं मिश्रण कालवून घेतलेलं तर आहेच. दुसऱ्या बाजूला आपण एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये एक तांब्याभर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे सगळं कालवलेलं मिश्रण घालायचं आहे बरं का आणि लाकडी घोट्याच्या मदतीने याला मस्तपैकी कालवायला सुरुवात करायची, घोटायला सुरुवात करायची आहे. ही संपूर्ण कृती आपण हाय फ्लेमवरती करणार आहोत. गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि त्यावरती आपण ही सगळी पुढची कृती करणार आहोत. तुम्ही बघू शकतात लाकडी घोट्याच्या मदतीने याला मस्तपैकी आपण कालवत आहोत, घोटून घेत आहोत. मस्तपैकी याला शिजवायचं आहे छान आणि वेळ पडली की मध्ये आपण त्याला झाकण लावून हळूवारपणे शिजवणार आहोत आणि पुन्हा कालवायचं आहे. झाकण खोलून लाव उघड करत आपण याला अशा पद्धतीने लाकडी ह्या घोट्याच्या मदतीने कालवत राहायचं आहे. साधारणपणे 25 मिनटं आपल्याला हे सगळं शिजवायला लागलेले आहेत बरं का. 25व्या मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपलं यातलं भगर जी आहे ती मस्तपैकी शिजली आहे बरं का. बटाटा ऑलरेडी आपला शिजलेला होताच. यातलं भगर ही मस्तपैकी शिजून याचं असं घट्टसर आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं आता हे बॅटर घट्टसर झालेलं आहे. आपण पातेला सकट गच्चीवर आलेलो आहोत बरं का. एका प्लास्टिकच्या पेपरवरती आपण आता ही संपूर्ण पुढची प्रक्रिया करणार आहोत. इथे आपल्याकडे असा एक झारा आहे बरं का. हा झारा आपण कुठून आणला याचा एक अप्रतिम असा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही वरती आय बटनला क्लिक करून बघू शकतात. या झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने आपण प्लास्टिकच्या पेपरवरती हे वडे झारून घेणार आहोत बरं का. तुम्हाला मी मगाशी बोललो ना, अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बरं का. अशाच आपण आणखीन रेसिपीज भगरीच्या कॉम्बिनेशनसोबत म्हणजे भगर आणि साबुदाणा, भगर आणि केळी अशा प्रकारच्या 2 मजेदार रेसिपीज ऑलरेडी चॅनलवर अपलोड करून ठेवलेल्या आहेत बरं का. तुम्ही चॅनलवरती ते व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडतील. इथे आता मस्तपैकी ऊन पडलेलं आहे सकाळचं. आपण सकाळी साधारणपणे 9 वाजे सुमारास आपण हे सगळं काम करून घेत आहोत. कारण दुपारी हे कुठलंही काम गच्चीवरती शक्य नाही बरं का, कारण ऊन इतकं तापलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सकाळच्या कोवळ्या उन्हात करणं गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता दुपारपर्यंत आपल्या हे मस्तपैकी वड्या अर्ध्याच्या वर वाळलेल्या आहेत आणि दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत या अगदी अशा पद्धतीने कडकडीत झालेल्या आहेत बरं का. एका दिवसाच्या उन्हामध्येच ह्या अगदी मजेदार अशा अगदी कोरड्या ठक्क वाळून जातात. तरी पण आपण हे सगळे वाळवणाची रेसिपी दुसऱ्या दिवशी 2 दिवस असं ऊन दाखवून वाळवून घेऊन मगच आपण स्टोअर करून ठेवायचे असतात. चला तर मग आता आपण हे संपूर्ण वाळलेले आपले हे जे वडे आहेत ते आपण गरमागरम तेलामध्ये डीप फ्राय करून बघूया. तुम्ही बघतच आहात किती मजेदार नुसते तेलामध्ये टाकताच ते अगदी जसं काही कुरकुरे त्या कुरकुऱ्यांसारखेच ते फुलून वरती आलेले. हे बटाटा भगरीचे वडे इतके मजेदार लागतात ना, तुम्ही उपवासासाठी एक नवीन ऑप्शन म्हणून याला नक्की ट्राय करू शकतात. तुम्ही बघू शकतात हे तळून घेतलेले वडे इतके दिसायलासुद्धा आत्ताच मजेदार आहेत आणि अतिशय कुरकुरीत असे हे वडे तयार होतात बरं का. तुम्ही बघू शकतात तेलामध्ये टाकताच गरमागरम अतिशय हलके फुलके ते लगेच असे फ्राय होताना तुम्हाला
दिसत असतील. उपवासासाठीच म्हणून काय तर एरवीसुद्धा तुम्ही लहान मुलांना पॅकेट्स फूडपासून वाचवण्यासाठी किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी अशा ऑप्शन्सचा तुम्ही नक्की वापर करू शकता. घरातल्या लहानग्यांना जर तुम्ही एकदा दिलं तर ते नक्की त्यांना आवडीने खातील. अशाच मजेदार आणि झटपट सोप्या रेसिपींसाठी बघत राहा मैदुका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.